नमस्कार. तर आपण आता आहोत मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसमध्ये. आपण बघताय की या साईड CSMT वरती 1 2 3 4च्या लांगेमध्ये ती सुरुवातीपासून एका तिकडच्या पॉइंट अंतपर्यंत चारही बाजूनी लोक झोपले. असंच हा जो प्लॅटफॉर्म आहे, प्लॅटफॉर्म नंबर 1 ते प्लॅटफॉर्म नंबर 6 तिथपर्यंत, आणि त्यानंतर ही जी पूर्ण लाईन आहे प्लस गावच्या जिथे मेलच्या मेन ट्रेन थांबतात तिथपर्यंत सगळी जी जागा आहे ती सगळी जागा या मराठ्यांनी भरली आहे. तर आपण याच्यामध्ये काही लोक मराठा आंदोलकांना नावं ठेवण्याचं काम करतात. मी त्यांना फक्त एवढं सांगतो, हे जे मराठी एवढ्या लांबून आलेत, अख्ख्या महाराष्ट्रभरातून आलेत, येताना त्यांनी त्यांच्या जीवाची काहीच पर्वा नाही केली. इथे ही जी लोक जमलेत ह्यांच्याकडे चादरी नाहीत, डोक्याला ठेवायला उशी नाहीत, कोण कुठे जेवणार, कोणाच्या खिशात किती पैसे असतील पण आज हीच लोक आज मुंबईमध्ये येऊन आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आज इथे तळमळीने स्वतःचा जीव घाण करून जी इथे झोपलेत, त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो. मुंबईमध्ये आपण राहतो, आपल्या डोक्याखाली छत आहे, आपण यांना जास्तीत जास्त कशी मदत करू शकतो. बाबा हे लोक बिना जेवणा चालत, मग आपण यांना एका वेळेचं जेवण देऊ शकतो का आपल्या मार्फत, आपल्या मुंबईकरांमार्फत. आपल्याकडून यांची काय सेवा होऊ शकते. झोपली त्यांची जीवाची पर्वा न करता, त्याचे चांगलं घर असतील, आज ती लोक घर सोडून आज इथे इथपर्यंत आली आहेत. तर माझी सगळ्या मुंबईकरांना हीच विनंती आहे की आपण ट्रेनमधून जेव्हा उद्या ट्रॅव्हल कराल किंवा लोक बघाल याच्यामध्ये, तेव्हा आपण ही गोष्ट लक्षात ठेवावी की आज ही त्यांच्या भविष्यासाठी इथं आलेत, तर मग ह्यांना आपण सपोर्ट करावा. जी लोक आपल्याला दिसतात की बाबा ते आज नागडा पायाने फिरतायत, तर आपण त्यांच्यासाठी काय जास्त मदत नाही करू शकत, पण फक्त एवढीच गोष्ट करू शकतो की आपण मराठा आंदोलनाला आपण सपोर्ट करू शकतो. जय शिवराय.